तर महाराज जे लेझिम नृत्य खेळले हे खरंच चुकीचं आहे का, असा प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर येत आहे. तर याच्या दोन बाजू आहेत आणि दोन्ही बाजूंचा वेगवेगळा दृष्टिकोन आहे. म्हणून अर्ध्या जनतेला हा सीन योग्य वाटतो तर अर्ध्या जनतेला वादग्रस्त. चला तर मग बघूयात कोणते असे दृष्टिकोन आहेत. पहिला दृष्टिकोन असा आहे की जे महाराज लेझिम नृत्य खेळत आहेत आपल्या मावळ्यांसोबत ते योग्य आहे. योग्य का, तर त्यामागे सुद्धा कारण आहेत. एक म्हणजे कुठेतरी कंप पावत चाललेल्या लेझिम नृत्याचा पुनरावरण होत आहे. आणि लेझिम नृत्य हे महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जर जपली जात असेल तर त्यात वाद घालणे खरंच योग्य आहे का. आज जर आपण बघायला गेलो तर किती लोकांना लेझिम नृत्य माहिती आहे हो. माझ्या माहितीनुसार मला तर असं वाटतं की 2005 नंतरच्या पिढीला लेझिम नृत्य म्हणजे काय हेच माहिती नसेल. आताचे तर सोडाच हो. पहिला शाळेत काही कार्यक्रम असला की ढोल ताशांच्या गजरात व लेझिम नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात व्हायची. प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाला सुद्धा हेच असायचं. परंतु आजच्या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये तर असं काहीच दिसून येत नाही. हो, हे जाऊ द्या, तुमच्याच घरी एकदा विचारून बघा तुमच्या लहान मुलांना, बाळांनो तुम्हाला लेझिम नृत्य माहिती आहे का. बघा काय उत्तर मिळतं. म्हणून जर चित्रपटात लेझिम नृत्य दाखवलं आहे आणि तो चित्रपट आपल्या लहान मुलांनी किंवा आत्ताच्या नवीन पिढीने बघितला तर ते तुम्हाला नक्की विचारतील की हा कोणता नृत्य आहे किंवा महाराज जे खेळत होते ते काय आहे. याबद्दल त्यांना माहिती होईल. आणि दुसरं कारण म्हणजे महाराज खेळलेही असतील लेझिम त्यांच्या मावळ्यांसोबत, कारण ते रयतेचे राजे होते. त्यांच्या सवंगड्यांनी त्यांना सांगितलं सुद्धा असेल की महाराज आमच्यासोबत 1 किंवा 2 डाव खेळा ना. आणि आपल्या प्रजेच्या आनंदात सहभागी झाले सुद्धा असतील आपले राजे. अरे, आज 350-400 वर्ष होत आली तरी प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर केलं आहे माझ्या राजांनी. आणि तिसरं कारण म्हणजे महाराजांवर चित्रपट बनवायचा आहे. चित्रपट म्हणल्यावर महाराजांचा इतिहास सांगता सांगता जनतेला एंटरटेन सुद्धा करायचं आहे. म्हणून कदाचित त्यामध्ये हे नृत्य टाकले असेल. हा झाला एक दृष्टिकोन. आणि जर या दृष्टिकोनातून बघितला तर वाद निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु दुसरा दृष्टिकोन असा आहे की हे मी जनतेच्या कॉमेंट्सवरून सांगतोय तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 8-9 महिन्यांनी खरंच शंभूराजे लेझिम नृत्य खेळले असतील का, खरंच ते खुश असतील का. तसेच अर्ध्या जनतेचं असं म्हणणं आहे की आम्हाला लेझिम नृत्याशी प्रॉब्लेम नाही आहे, पण जे विकी कौशल सर जसं नाचले त्यावर आक्षेप आहे. आणि अर्ध्या जनतेचं असं म्हणणं आहे की महाराज लेझिम खेळले नाही आहेत, हे महाराजांचा इतिहास बदलवण्यात येत आहे. असे व इतर अनेक वादाचे मुद्दे समोर येत आहेत. हा झाला दुसरा दृष्टिकोन. आणि हा दृष्टिकोन वादग्रस्त आहे. परंतु हा दृष्टिकोन सुद्धा योग्यच आहे, कारण जनता आपल्या राजांना देवाप्रमाणे मानते व आपल्या देवाबद्दल असं दाखविला तर नक्कीच त्यांच्या मनाला ठेच पोचू शकते आणि ते साहजिकच आहे. हे झाले 2 दृष्टिकोन. यामुळे वाद निर्माण होत आहेत.